मुंबई आणि मुंबई परिसर आणि नाशिक अशा निवडणुका होत आहेत. महाविकास आघाडी अतिशय ताकदीनं पुढे आहे, परंतु रात्रीच खेळ चाले असं म्हणतात. तसं काल रात्री आणि परवा रात्री पूर्णपणे भारतीय जनता पार्टी, आमच्यातले गेलेले गद्दार लोक यांनी संपत्तीचा, ज्याला उधामाधा म्हणता येईल, अक्षरशः ठिकठिकाणी पैशांचा पाऊस, कोट्यवधी रुपयांचा पाऊस पाडलेला आहे. मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. गोरगरीब लोकांना मोठ्या प्रमाणात प्रलोभनं दाखवलेली आहेत. आणि या सगळ्यामध्ये निवडणूक आयोग असेल किंवा पोलीस यंत्रणा असो, ही पूर्णपणे सत्ताधारी पक्षाला मदत करते. पण एवढं करूनही जनमत, जनता सकाळी 7 वाजेपासून बघितलं तर 6:45 पासूनच लोक मतदानाच्या रांगेत होते. नरेंद्र मोदींचं सरकार, त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना आणि राष्ट्रवादीला फोडून झालेली गद्दारी, याच्या विरुद्ध जनतेच्या मनामध्ये तीव्र रोष आहे. हा रोष निश्चित या मतदानाच्या माध्यमातून जनता व्यक्त करणार आहे. मोदींच्या एवढ्या सभा राज्यात झालेल्या त्याचा फरक पडेल असं वाटतं? बिलकुल फरक पडेल. मोदींच्या सभेमुळे फरक पडणार आहे. याचा फायदा महाविकास आघाडीला होईल. कारण ती सभा आतापर्यंत पंतप्रधानाच्या एखाद्या राज्यात आणि त्यातल्या महाराष्ट्रात 48 जागा येते, 30 सभा पंतप्रधानाला घ्याव्या लागतात. याचाच अर्थ या महाराष्ट्राने मोदींना रस्त्यावर आणलेला आहे. येणार काळात न जाणू भारतीय जनता पार्टी मोदींच्या सभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या प्रचारासाठी न लावू, अशा प्रकारची स्थिती या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झाली आहे. याचा फायदा, कारण ज्या अर्थी मोदी जास्त झाले त्या अर्थी भारतीय जनता पार्टी, त्यांचे मित्र जे काय आहे म्हणतात, मित्र ज्याचे गद्दार, ज्याला आम्ही गद्दार म्हणू, अशा लोकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. या महाराष्ट्रातील मातीचं पाणी निश्चित नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्रातील जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. जरंगे पाटील पुन्हा एकदा 4 तारखेपासून उपोषणाला बसत आहेत. पुन्हा एकदा ते त्यांचा जो रूप पहिल्या उपोषणासारखा होता तेच ठाम भूमिका देणार, त्या भूमिकेवर आहेत आणि त्यापेक्षा जास्त ताकदीने उपोषण करणार असं ते म्हणतात. मला असं वाटतं त्यांचं एक उपोषण एक स्वतंत्र भाग आहे. त्याच्यावर शिवसेनेची सुस्पष्ट भूमिका आहे. त्यांच्या आंदोलनाचा आदर आम्ही निश्चित करतो. त्यांच्यावर जो लाठीमार झाला होता, त्यांच्यावरच नव्हे तर त्या आंदोलनाच्या निमित्तानं सर्वसामान्य माता भगिनीवर लाठीमार झाला असता. अजूनही त्याच्याविषयी काही झाले नाही. या सरकारने गोळ्या मारलेल्या होत्या. याचा अजून सरकारने उत्तर दिलं नाही. याच्यातले गुन्हे मागे घेतलेले नाही. निश्चित जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन असेल त्याला जनता पाठिंबा देईल. त्या आंदोलनाचा आम्ही निश्चित आदर करतो. त्याला आशिष शेलारांनी मुद्दा बोललेला आहे की निवडणूक निकालामध्ये ठाकरे गटाला खालून पहिल्यांदा हल्ला बोले. आशिष जो मैदानातून पळून गेला, ज्याला उभा राहा म्हणत होते, त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. परवा विनोद तावडेंची मुलाखत आहे, आशिष शेलारला लोकसभा लढा म्हणून सांगितलं होतं. त्या मैदानातून पळून गेलेला माणूस काय सांगणार, खालून येणार का वरून येणार? आता तुमचंच किती खालून येतंय ते तुम्हीच आता बघा, असं त्यांना माझं सांगणं. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात वाद दिसून येतोय. आमदार प्रसाद लाड यांचा आक्षेप आहे बूथवर बॅनर लावण्याच्या वाद उभाटा गटाच्या बॅनरवर लाड यांचा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे. निवडणूक अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांच्यात समन्वय नाही असं देखील त्यांनी वाटतं. योग्य ते निर्णय सक्षम यंत्रणा घेईल. बॅनर लावणं काय लावलं असेल, नियमात नसेल तर काढून घेतलं जाईल. त्याला फार मोठा काय वाद थोडी म्हणतात त्याला बीड जिल्ह्यामध्ये काही जागेवरती फूड कॅटरिंगची घटना घडल्याचं सोशल मीडियावर आता व्हिडिओ व्हायरल झाला. संभाजीनगरातलाही तसा व्हिडिओ आहे, बीडचाही आहे. त्या बाबतीत मला वाटतं आपले हे पवार यांनी काही भूमिका घेतलेली आहे. निश्चित बीडमध्ये अशा काही घटना घडल्या असतील त्याची चौकशी प्रशासनानं केली पाहिजे. पण यंदाची निवडणूक खूप वेगळी मानली जाते, कारण प्रचारात जे मुद्दे हवे आहेत ते नसून वेगळ्याच मुद्द्यांवर पूर्ण निवडणूक रंगल्याचं वाटतं.
खरं तर सत्ताधारी पक्षांनी 10 वर्षात काय काम केलं याचा हिशोब या निवडणुकीत दिला पाहिजे होता. ज्या घोषणा 10 वर्षापूर्वी केलेल्या बहुत हो गई महंगाई की मार त्याच्यावर बोलायला पाहिजे. बेरोजगारी 2 कोटी बेरोजगारांना दरवर्षी रोजगार देणार होतो त्याच्याविषयी बोललं पाहिजे. हर घर छत हर घर जल त्याच्याविषयी बोलायला पाहिजे होतं. आयुष्यमान भारत फसवणूक करणाऱ्या घोषणा, उज्ज्वला योजना, नुसत्या फसवणूक तोंड बोल एवढ्या घोषणा, याचं उत्तर सरकारने देणं अपेक्षित होतं. परंतु सरकार हे सोडून हिंदू मुसलमान पीओके कोण वेगवेगळ्या मुद्द्यावर निवडणूक घेऊन जाते. ठीक आहे, हे मुद्दे महत्वाचे नाही असं मी म्हणणार नाही, परंतु बेसिक मुद्दे जे जनतेशी संबंधित आहे याच्यावर सरकारने चर्चा करण्याची गरज होती. मग सरकार अशा पद्धतीनं वेगळी चर्चा करतं, त्याला उत्तर देणं ही विरोधकांची सुद्धा जबाबदारी. त्या पद्धतीनं उत्तर विरोधकांनी सुद्धा दिलेलं आहे. 4 तारखेनंतर महाराष्ट्रात काय चित्र? बिलकुल भारतीय जनता पार्टीचं चंपू गबाळ इथून आवडलं जाईल. 45 आणि आमच्यातले गद्दार, आमचे जे 2 राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे गद्दार आहे यांना तर बिलकुल काही शिल्लकच राहणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. तेच 45+ दावा करतात. तेव्हा ते 45 काय ते काही सांगू शकतात. 400 पार म्हणत होते, आता का गुपचूप बसले? आता का गुपचूप बसले? 400 पार कशासाठी लागत होते? संविधान बदलण्यासाठी पाहिजे होतं. त्यांच्याच एका खासदार अनंत हेगडे यांनी केलेलं वक्तव्य आहे. आणि म्हणून आता सुद्धा अशा घोषणा देत असतील, परंतु घोडा मैदान जवळ आहे. 4 तारखेला मतमोजणीतून सुस्पष्टपणे सगळ्या गोष्टी होतील. दादा, मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, अशा आचारसंहिता आहे. आता आपल्या निवडणुका संपलेल्या आहेत जवळपास, तर काय वाटतं प्रशासनाने किंवा निवडणूक आयोगाने पुढाकार घेऊन कुठेतरी जनतेला दिलासा द्यावा? बिलकुल दिला पाहिजे. आजच्या निवडणुका आपल्या संपल्यानंतर प्रशासनाने ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत सगळ्यांशी चर्चा करून, सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष सगळ्यांशी चर्चा करून आदर्श आचारसंहिता असावी. परंतु ज्या जनतेच्या आवश्यक बाबी, कारण 4 जून जर पर्यंत आचारसंहिता असली तर आता पाण्याचा तीव्रता सगळीकडे आहे, त्याच्याविषयी प्रशासन जर सगळ्या निवडणुकीत गुंतलेलं आहे ना, अशा वेळेस काही निर्णय घेण्याची गरज आहे. मग या आचारसंहितेमध्ये काही प्रमाणात एक शिथिलता येण्याची आवश्यकता आहे. थँक्यू. दादा, एक शेवटचं प्रश्न की जर शिंदे गटाला लोकसभेमध्ये जर काही यश प्राप्त नाही झालं तर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जे आमदार गेले ते जर कमबॅक करत असेल तर त्यांना तुम्ही पुन्हा एकदा बाजूचे लोक ठेवले द्या? बिलकुल नाही. सगळे दोर बंद झाले, त्यांचे सगळे दोर कापून टाकलेले आहे. आमच्याकडे नवीन पिढी तयार झालेली आहे, निर्माण झालेली आहे, ती ताकदीनं लढेल. यांना घरी बसवेल. यामिनी जाधव म्हणतात की जशी विधानसभा गाजवली तशी लोकसभा गाजवणार यावेळेस माझं कुठं गाजवली? भ्रष्टाचारानं गाजवलेली. 35 प्रॉपर्ट्या 2-2 वर्षात जमा केल्या. ऐका ते देवेंद्र फडणवीसांचं भाषण, ऐका ते किरीट सोमयाने काय काय आरोप केले होते. भारतीय जनता पार्टीला सांगा मला तुम्ही काय गाजवणार आहे. कोणते प्रश्न चला.